हा ती वायर पुन्हा टाकते आणि पुढे जाऊन ना ते आतल्या खोलीतून टाक. चलात ना? हा आतूनच घेऊ दे म्हणजे अडचण होणार नाही. हा उमा, हा? वायफाय साठी माणूस सकाळी सकाळी बोलून घेतलं श्रीनून. आपल्या श्रेणून कोणता काम करू उशीर केला नाही काय कधी. बराच झाला त्यांच्या अभ्यासाची सोय झाली. आपण नियम सांगितले ना, होय. नियम मोडला त्या माणसाला बोलून सगळं काढायला लावी ना. आपली पोरा तुम्ही सांगशाल त्याच्या पुढे नाही जाणार. मी आपल्या श्रीनू आणि निशीबद्दल बोलत नाही. मी ओवीक समजावेन मी. झालं ना सगळं व्यवस्थित? होतील होतील. ह्या कामाला काय वेळ लागत नाही हो. हा बरं केलास ना तुम्ही वायफाय लावून घेतलास आणि ही रेंज पण नव्हती. पण मी काय म्हणतोय, इतके दिवस थांबला किती होतास? ते आम्हाला याच्या आधी कधी याची गरज नाही वाटली. तुमचं झालं की सांगा. हो सांगते सांगते. श्रीनू तुला काय हवं ते सांगितलंस ना त्याला? हो हो हो. आणि मशीन कुठे बसवणार? दादा मामा तुमच्याच खोलीत. जे काय कराल ना ते नीट करा. जरी या सगळ्याची गरज असली तरी आपल्या आयुष्यावरती हावी होऊ देऊ नका एवढंच. आणि हो ह्या वायफायला तुम्ही पासवर्ड पण लावू शकता. म्हणजे कसं आहे, सरसकट कोणी वापरू शकत नाही. हा ठीक आहे. तुमचं झालं की सांगा. बाकीच्या गोष्टी पण समजवा मला. हो चला दाखवते. कोण इशी? अगो चल गो लव. काके निशिक सांग मी इलय म्हणान. निशिक सांग म्हणजे? अगं निशिक गेला, जादाचा वर्ग आहे ना आज. आज जादा क्लास हा? म्हणजे तुला माहित ना? उमा, छाया काय बोलते? जादा वर्ग काय हिला माहित नाही? काय प्रकार काय? काय गेला निशी? हा आठवला आठवला. त्या घाणेकर सर आहेत ना, त्यांनी जादाचे क्लास ठेवले आहेत. तर थे गेलास आता. मीच विसरले. विसरले? हा तर तुम्ही मध्येच विचारलत ना. अहो तर घाबरून काहीतरी बोलून बसला वाटता. घाबरायचं कशाला त्यात? आपण जर खरं बोलत असेल तर अजिबात घाबरायचं नाही कोणाला. आणि हो, आणि असं विसरून कसं चालेल? छाया अभ्यासात लक्ष दे, नाही तर ता पण विसरशील. येतय मी. सकाळीच कावळं ओरडता.
पाहुणे येणारच वाटतं. अहो काय असं काय भूत बघितलं आणि दचकलाय एकदम. मग तुम्ही भूतासारखेच उभे होतात. हे बरं आहे. काल मला तुम्ही काय म्हणला, तुमच्यासारखा माणूस अख्ख्या जगात नाही. आत्ता लगेच माणसाचं भूत झालोय. अहो गंमत केली मी. गंमत काय फक्त तुम्हीच करू शकता. सरकार बॅगा गाडीत टाकल्यात आणि ड्रायव्हरला सांगितले की पेट्रोलची टाकी फुल करायला. बरं गेलंस. हे बॅगा हा तेच, मी जरा कोकणात चाललोय. तुम्हाला म्हणलं नव्हतं काय, तो जमिनीचा व्यवहार आहे. हो तुम्ही सांगितलं होतं, पण एवढ्या लवकर जाणार हे बोलला नव्हतात. हा नाही, सकाळ सकाळ झम्मकन जाते ना, ट्रॅफिक नसते हो. बुंगाट गाडी काढता येते. बुंगाट म्हणजे फास्ट जाता येते हो सकाळ सकाळ. अधिपती गाडी फास्ट चालवू नका. आणि हे बघा, हायवेला वेगावर नियंत्रण हवंच. हा, आणि सीट बेल्ट वगैरे लावता की नाही तुम्ही? हा सीट बेल्ट तर लावलेच पाहिजेत. अमोनकर यांचे ड्रायव्हिंग क्लासेस. पाण्याच्या बॉटल्स घेतल्यात का? थांबा मी आणते. घेतल्यात हो. आणि तहानभूक लाडू? काय तहान काय, लाडू काय, भूक काय? अहो वाटेत भूक लागली तर काहीतरी असावं ना. हा तसं होय. अहो बाहेर खाऊ की, त्याला काय एवढं. अहो हॉटेलात खाऊ नका जास्त. हे बघा, बाहेरचं खाणं शक्यतो टाळा. बर, अजून काय मास्तरीन बाई? आणि ऊन पण असेल खूप. कॅप वगैरे घेतलीये का की मी आणू? काय झालं, का हसताय? एवढं सांगण्यापेक्षा तुम्हीच या की आमच्या संग. नाही नाही नको, जा तुम्हीच जा. हॅपी जर्नी. थँक्यू ऑफकोर्स. झाला का हॅपी जर्नीचा कार्यक्रम? झाला. चला निघूया. तुम्ही पण जाताय? हो मग, जिथे सूर्य तिथे किरण. वा वा, हे आमचा गुलाबी किरण. बर, मी तुमच्यासाठी दही साखर आणते. या अधिपती, इकडे या. दही साखर घ्या. चला, आता सगळं काम झालं माझा. नक्की ना? हो मग, काय प्रॉब्लेम येणार नाही ना? माझा नंबर आहे ना. मी खय पळायला जातोय. ऐकलंस ना ओवी? फायनली वायफाय आता बसून झालंय. तुला आता काय अडचण येणार नाहीये. असं तुला वाटतंय श्रीनिवास, पण अडचण तर आहेच ना. आता इथे या जिन्यावर बसून काम करावं लागणार आहे, ऑरच त्यांच्या रूम मध्ये, जे पॉसिबल नाही. आणि त्यात त्यांचे एवढे रूल्स. आता माझा क्लास UK टाइम नुसार संध्याकाळी 6 वाजता असतो, म्हणजे इथले 10. आणि त्यांनी सांगितलं की 9 नंतर कोणीच इंटरनेट वापरायचं नाही. देन हाऊ इज द प्रॉब्लेम सॉल्व्ड? हा ठीक आहे, मग आपण काढू ना त्याच्यातून काहीतरी मार्ग. डोंट वरी. हो, तू मार्ग बिर्ग नंतर काढा. आधी पासवर्ड काय ठेवतो तू सांगा, म्हणजे माका निघाक झाला. ठेवा. मी ठेवते. अरे पण ए तू काय वेडी आहेस का? तू असा कोण पासवर्ड ठेवतं? मी ठेवते. आणि हा पासवर्ड आता असाच राहणार आहे. चेंज केला असता बघ हा श्रीनिवास. अगं ए ओवी, काय पासवर्ड ठेवले नाही? आता मगाशी तुम्हाला जायचं होतं. हो या हे मोबाईल. चला. जा, जग जिंकून या. जग जिंकायला नव्हे, जमीन घ्यायला चाललोय. अहो तेच हो, जिंकून या. काय बी करून ती जमीन आपल्याला मिळाली पाहिजे. हा मिळणार हो, काम पत्ते करूनच येतो तुम्ही. मला माहिती आहे की किती वर्ष झालं तुम्ही त्या जमिनीच्या मागे लागलाय, पण ती लोक एवढी आडगी आहेत की नाही. पण तुम्ही काळजी करू नका, यावेळी व्यवहार पूर्ण करूनच येतो मी. हेच पाहिजे आम्हाला. विश्वास आहे, काम फत्ते करूनच येणार तुम्ही. परत कधी येणार?
काम झालं की येतील परत. हा पण म्हणजे फार दिवस लागतील का परत यायला? अहो नाही, आज जाणार, उद्या पतूर काम होईल, परवा रिटर्न. ओके ओके. आणि काळजी घ्या हा स्वतःची. मुख्य म्हणजे गाडी सावकाश चालवा. आणि तिकडे ऊन असेल त्यामुळे पाणी सतत पित राहा, सरबत वगैरे काहीतरी घ्या. कळलं ना? हा. तुम्हाला सगळ्यांना शिकवायला लय आवडतं काय? हा हे करा ते करा. नाही मॅडम, मी फक्त अहो 28 वर्षांचे आहेत ते. त्यांना माहित आहे काय करायचं आणि काय नाही ते. काळजी घेतील स्वतःची. हा अधिपती पोचल्याबरोबर आम्हाला फोन करा. हा? करतो येतो. अहो तुम्हाला सांगितलं की आधी बिल तर द्या मग होणार समजा. ताई कवाधरनं तुझा फोन वाजतोय. ठीक आहे. नाही हे अधिपती येतो आम्ही. तुम्ही पोचल्यावर आम्हाला फोन करा. हा करतो. हॅलो. हा अजून कसे सर आले नाहीत? त्यांना एक तर इकडचं काही माहिती नाहीये. त्यांना कळलं असेल ना मी ते कमानी जवळ उभी होते. उशीर झालाय. सर या प्लीज, लवकर या. हाय निशिगंधा, खूप वेट करावं लागलं का तुला? हो नाही जे हो, खूप वेट करावं लागलेलं आहे. सर सॉरी, पण एक सांगू का? तुम्ही नेहमी म्हणता की सगळ्या गोष्टी वेळेत व्हायला पाहिजे, वेळेत यायला पाहिजे, आणि आज तुम्हीच लेट आलात सर. मी काय करू? माझ्या या गाडीला इकडच्या थंडीची सवय नाहीये ना. गारटली होती बिचारी. मग खूप रिक्वेस्ट केली, कन्व्हिन्स केलं, हिला सांगितलं की तुझ्यामुळे एका चांगल्या प्लेअरची प्रॅक्टिस बुडेल, तेव्हा कुठे जाऊन सुरू झाली आहे आणि तेव्हा कुठे जाऊन मी इकडे पोहोचतोय. सर काहीतरीच तुमचं. बरं, एवढं समजवायची गरज नाहीये, कळलंय मला. चल निघूयात आपण, ये बस. दोन्ही पाय टाकून बस ना. नको सर, मी बसते अशी एका साईडला. ओके. हे पकडशील का? हो. कम्फर्टेबल आहेस ना? हो. ओके, नीट पकडून बस. सर मी आहे, व्यवस्थित बसले. ओके. म्हणून मी तुला आधीच बोललो होतो. सॉरी सर, फक्त जरा हळू चालवा. हा ओके. ओ मास्तर,
कुणीकडे लागले तंद्री? काय झालं? नाही नाही काही नाही. आई साहेबांच्या बोलण्याचं एवढं मनाला लावून घेत जाऊ नका. मी परत एकदा सांगतो. नाही नाही आम्ही खरीच रांगडी माणसं आहे. आम्ही बोलतो म्हणजे असं दानकन बोलतो की नाही एवढा विचार करत नाही. हळूहळू होते सवय मला त्याची. काय म्हणला? म्हटलं हळूहळू सवय होते मला. बस 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 बस. जाता जाता असं काहीतरी तुम्ही पॉझिटिव्ह बोलला नाही, लय भारी वाटलं. आता हेच जरा हसून सांगा बरं. हो काय अधिपती, सांगा तर. मला हळूहळू सवय होतीये या सगळ्याची. आता आम्ही निश्चिंत मनाने जाऊ. नाहीतर एवढं तोंड करून तुम्ही आम्हाला बाय केलं असतं, आमचं काय मन लागलं नाही. तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका. जा तुम्ही आणि तुमचं काम करून या लवकर. आणि हे बघा, काय लागलं तर आम्हाला फोन करा. काय हा, शक्यतो आई साहेबांसंग काय बोलायला जाऊच नका. म्हणजे कसं त्यांनी काय म्हणलं तर होय म्हणून टाका. वादाचा मुद्दा नको एवढंच. आणि आपला फळा आणि ते ड्रेस जे आहेत ते लपवून ठेवा अशा ठिकाणी जे कोणाला गावणार नाहीत. आपल्याला तेवढे गावतील. हो आपल्याला गावले पाहिजेत मात्र. येडच्याळी जीवन घेत जा. हो. आणि रातच्याला जर खोलीत भीती वाटली तर रात्रभर लाईट चालू ठेवा. हा काय झालं? एवढ्या इन्स्ट्रक्शन्स देण्यापेक्षा आता तुम्हीच थांबता का इथे? नाही जातो. थोडक्यात असं की काळजी घ्या. जातो. अधिपती येतो म्हणावं. बर येतो मास्तरीन बाई. हा आणि गाडी सावकाश चालवा. होय मास्तरीन बाई. काय रे बंधू, काय काम आहे का? काय काम नाही यार. मग शिर्केचा फोन येऊन गेलो. जमिनीचा व्यवहार करू कोल्हापूरची माणसं निघाली म्हणा. एकदा जमीन विकूची नाही असा निरोप दिलाय, तरी पण इकडे यायचं कारण काय? दादा, कोणतरी मोठी पार्टी आहे, सूर्यवंशी म्हणा. त्यांचा लेख अधिपती येतात. यायला काहीच हरकत नाही, त्यांचं स्वागतच आहे इथे. इथली जमीनच काय, पण त्या सूर्यवंशींना इथली माती सुद्धा घेऊन जाऊ देणार नाही मी. विषय संपलो. यश तर आम्ही मिळवणारच, कारण हार ना आम्हाला आवडत नाही आणि आयुष्यात आम्हाला नाही ऐकायची सवय नाही. आता आम्ही काय म्हणतोय ते जरा नीट ऐका. उगा तुमचंच घुमवत बसू नका. पैशाची काही काळजी करायची नाही. ते ज्या रेटनी म्हणतील त्याचा डबल रेट आम्ही देऊ, पण काही करून आम्हाला ती जमीन पाहिजे म्हणजे पाहिजे. आम्ही ज्या गोष्टीत हात घालतो तो पूर्ण केल्याशिवाय काही थांबत नसतोय. आणि आता आमच्या डोसक्यात हा जमिनीचा इशा आहे, तो आम्ही पूर्ण करणारच. कोल्हापुरात आम्हाला आजवर कोणी अडवलं नाही आणि तुमच्या गावात पण कोणी अडवणार नाही याची अपेक्षा ठेवतोय. कारण लई कटकट आहे त्या जमिनीच्या मागं. हे ऐकून ऐकून आता आमचं डोसकं फिरायला लागलंय. हे बघा, तुम्ही आम्हाला ते काय बी सांगू नका. ज्याच्याशी बोलायचं त्याच्याशी बोला, पण ती जमीन आम्हाला मिळाली पाहिजे. आम्ही आमचं पोरग तिकडं पाठवलंय. आमच्या अधिपतींना तिकडं त्रास व्हायला नग, ध्यानात ठेवा. अगं ताई, तू कशा पायी एवढे तक करून घ्यायलीस? अगं ती जमीन काय एवढी महत्वाची आहे का? मग उगाच पाठवू का आम्ही अधिपतींना तिकडं? तसं नाही ताई, म्हणजे एवढं काय महत्वाचं आहे त्या जमिनीत? म्हणजे तशीच जमीन दुसरीकडे कुठे मिळणार नाही का? नाही, कारण ती मोक्याची जमीन आहे. आणि दुसरं म्हणजे ज्याची जमीन आहे तो लय आडगा माणूस आहे. एवढं आम्ही त्याला सांगून पण तो बदला नाही. म्हणजे तो दुसऱ्याच्या वंजळीतनं पाणी पितोय हे नक्कीच ध्यानात आलंय आमच्या. आता ह्यो आमच्या इज्जतीचा सवाल आहे. हो ना
नाही यो जो आम्हाला आडवा येतोय. आता काय बी झालं तरी आम्ही ती जमीन मिळवणारच, कारण आम्हाला आयुष्यात नाही ऐकायची सवय नाही. आली का रेंज? भावा रेंजच नाही मोबाईलला. माझा जीव खोळ्यावाणी झाला इकडे. भावा गावात आल्यापासून रेंजच नाही. आता आत गावात तरी असेल का रेंज? अरे आता आपलं कसं होणार? अन्न पाणी वस्त्र निवारा आणि मोबाईलला नेटवर्क अरे गरजेचं आहे. अरे भाई बघून चालव. तू ठीक आहेस? हो ताई तुम्ही बरे आहात ना? हो. काय दादा काय करताय तुम्ही? बघून चला ना, लागली असती तुम्हाला. अरे मी बघूनच चाललोय पण जायचं कुठे मला कळेना. तुम्ही नवीन आहात का? म्हणजे तुम्हाला जायचंय कुठे? मला नाव सांगा ना, मी सांग. रघुनाथ खोत. काय? रघुनाथ खोत? हा. रघुनाथ खोतांकडे जायचंय. काय झालं ताई? काय मिरगी बिरगी आली का ताईच नाही? एकदम आकडी भरल्यावर काय करायला लागले? ओ ताई निशिगंध काय? ठीक आहे ना तुम्ही? हा. तुम्ही नवीन आहात का? हा आत्ताच इथं तुमच्या गावात एंट्री मारली. एंट्री मारल्या नेटवर्कच गेलं. मोबाईलला काय रेंज नाही, काय लोकेशन नाही, काय नाही. ती लोकेशनवाली बाईक काय बडबड लागल्या तिचं तिला कळना. मधीच अडकत्या, मधीच थांबत्या. बरं गोल गोल घुमून इथंच आणलो. इथे एका साईडला बघावं तर नारळी झाडं, दुसरीकडे असा समुद्र. माणसाला कळावं कसं? असा विषय झाला. ते मोबाईलमध्ये गेम खेळताना नाही का, पुढच्या स्टेजला गेल्यावर सगळीकडे सेमच बिल्डिंग आणि सेमच झाडं दिसतात, तसा विषय झाला. काय ओंक्या अरे डोसक्याचा भुसकाट पडला हो. आणि नेटवर्क नसल्यामुळे विषय आड होतोय म्हणताना म्हणलं. तुम्हाला माहित आहे का दाद्या? माहित आहे रघुनाथ खोतांचं घर माहित आहे? आय एम सॉरी, मी इथे नवीन आहे, मला इकडचं जास्त माहित नाही. ही इकडचीच आहे, इनफॅक्ट ही खोतच आहे. हो ना? हो हो. झालं मग कामच झालं. एकदम टायमावर भेटला तुम्ही. जरा सोडा की त्यांच्या घराबद्दल. मला उशीर होतोय, मी निघते. नाही ताई तुम्ही घाबरू नका. अहो जरा मदत करा फक्त. त्या लोकेशनवाल्या ताईनं जर टांग दिली नसती तर या ताईची मदत घ्यायला लागली नसती का ओंक्या? हो ना बाबा. झालं का, आम्ही आलोय कोल्हापुरात हो. त्यामुळे इथं कोण ओळखीची लई काही नातेवाईक नाहीत, पाहुणे बहीण नाहीत, मित्रमंडळी नाहीत. कुणाला विचारायचं काय कळेना. पत्ते बी काय गावीन झाल्यात. बरं इथली लोक काय सांगतात आम्हाला काय कळत नाही. आम्ही काय सांगतो त्यासनी काय कळत झाले. ती लोक म्हणतात काय हायसर थैसर काय, इथली भाषा आम्हाला काय कळतच नाही. म्हणतात म्हणलं जरा मदत करा, त्यांचं घर दाखवा तर माहित असेल तर. ठीक आहे मी दाखवते घर, पण लांबून. हा काहीच प्रॉब्लेम नाही. ओंक्या हे बघ लगेच तयार झाले रे ताई. लय बरं झालं. माझ्या दादांनी सांगितलंय की अडल्या नडल्याला मदत करावी. एक नंबर. आणि आमच्या आई साहेबांनी काय सांगितलं माहित आहे? ज्यानं मदत केली त्याचं तात्काळ आभार मानून टाका. धन्यवाद मंडळ, आभारी आहे तुमचं. तुमच्या दादासनी एकदा भेटलं पाहिजे बरं काय. त्यांनाच भेटायला आले तुम्ही. हा कुठे काय नाही, चला. हा चला चला. ए चला ओंक्या.
सुनबाई काय ग अशी एकलीच फेऱ्या काय मारत होतीस? मी अधिपतींना फोन ट्राय करते पण त्यांचा फोनच लागत नाहीये. वय वय मी बी फोन लावत होते पण लागलाच नाही फोन. आणि ओंकार भाऊजींचाही फोन लागत नाहीये. बहुतेक दोघांनाही नेटवर्क नाही. अजून पोचला नसेल कोकणात. पण कोल्हापूरवरून कोकणात जायला एवढा वेळ लागत नाही. आणि सकाळीच निघालेत ते. गेल्यापासून एकदाही फोन नाही केला. अगं वय वय नग काळजी करूस. पोचला का करील तो फोन. सनबाई एक काम करूया आपण माझ्या खोलीत गप्पा मारत बसूया. हा अधिपती मला सांगून गेलाय मास्तरीणबाई काय झालं तरी खुश राहिली पाहिजे. पाहिजे असेल तर 1-2 विनोद फेकून मार. लई जीव आहे ग त्याचा तुझ्यावर. हा असंच हसत खेळत राहा. चल आला काय? नाही हे इथनं सरळ गेलात ना की मग डावीकडे वळायचं. मग जे पहिलं घर लागेल ना ते खोतांचं घर. बर 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 चला येऊ. पुन्हा एकदा मंडळ आभारी आहे. तुम्ही तुमचा येळ दिला आम्हाला इथं आणून सोडलं. वेलकम. हो त्यात काय एवढं. हा फक्त मी भेटले हे त्यांना सांगू नका. हा तुम्ही आम्हाला भेटला होतो मी त्यासनी कशाला सांगू. मला कुठं माहिती आहे तुमची त्याची ओळख आहे नाही आहे. तुमचं तर नाव बी माहित नाही मला. आपण आता इथं तुमच्या गावात आल्या तुम्ही पहिल्यांदा भेटला मदतीला धावून आला त्यामुळे तुम्ही आमच्या ताईच काय ओंक्या. दादा लई भाबडे आहेत रे. आय नो. हा हे असंच काहीतरी इंग्रजी बोलून बोलून का नाही त्या लोकेशनच्या बाईनं आमासने असलं तंगिवलं काय ओंक्या. 10 मिनिटाच्या अंतरावर लोकेशन होतं पण बघा की काकत कळसान गावाला वळसा. बरं चला येऊ काय. निशिगंध त्याला असं का म्हणालीस की त्यांना माझं नाव सांगू नका. आणि तसंही त्याला तुझं नाव माहित नव्हतंच. निशिगंधा प्रॉब्लेम आहे का? सर ते ज्यांना भेटायला गेले ना ते खोत म्हणजे माझे बाबा आहेत ते. मग तू त्यांना ओळखत नाही असं का दाखवलंस? सर तुम्ही एकदा भेटा माझ्या बाबांना मग तुम्हाला कळेल. ओके चल आताच जाऊया भेटायला. सर नको नको ना प्लीज. ओके फाईन आपण प्रॅक्टिसला जाऊया. ताई चा ठेव तिकडं. अधिपतींचा फोन कसा लागत नाही? अगं ताई बॅटरी बिटरी संपली असेल. हा त्यांना दुसरा फोन द्यायला सांगितला होता तो लावून बघूया. सॉरी ताई सॉरी. अगं ते सकाळ सकाळ का नाही गडबडीत अधिपतीसनी फोन द्यायला विसरले ताई. एक काम धड करत नाही नुसता आपला तोंडाचा पट्टा चालू. हा अधिपतींच्या फोनला काही अडचण आली तर दुसरा फोन असावा म्हणून आमचा फोन द्यायला सांगितला होता ना. व तिकडे गेलेत कोकणात. एक तर ती माणसं आहेत आडग्या डोक्याची. त्यांना काही अडचण आली तर आपल्याला कसं कळणार? सॉरी ताई. सॉरी आणि नाही या 2 शब्दांची चीड यायला लागली आम्हाला. निघ आता.
कोण आहे का घरात? खोत खोत. नमस्कार. नमस्कार नमस्कार. नमस्कार. कोण हवा? हवा हवा खूप छान आहे हो. म्हणजे कोकणाच्या हवेबद्दल खूप ऐकलं होतं, आज अनुभवली. कोण हवंय आपल्याला? असं म्हणतात रे ते. मुख्या जाईल तिथं आबरू गाठ होते. कोण हवाय? हे रघुनाथ खोतांचं घर हेच आहे ना? हो हो हेच आहे. हा नमस्कार. आहेत काय ते घरात? आहेत ना, या ना आत या. या. या ना, बसा इथे. तुम्ही बसा, मी आलेच. हा पण भारी आहे की नाही ओंक्या? हा ना तो खुळा आहे रे. हे थोडक्यात गुढी म्हणायचं याला. किती सुंदर आहे मर्दा. बाहेर परिसर पण कसला भारी आहे. झाडं बिडं ना तो खुळा. गाव पण एवढं सुंदर आहे का नाही. म्हणताना आईसाहेबांनी इथं जमीन घ्यायचा निर्णय घेतलाय बघतो. आणि तू व्यवहार करायला आलास म्हणजे तू नक्की विषय गोल करणार. हा सगळा हिशोब दादाला द्यायचा. हा वाटत तर नाही. नमस्कार. 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 आपण आम्ही कोल्हापूरवरून आलो. अच्छा, म्हणजे सूर्यवंशी अधिपती तुम्हीच का? हा, आम्ही याच्या आधीच आमची माहिती काढून मोकळं झाला काय तुम्ही? नाही नाही, त्याचं काय आहे की शिर्केंनी सांगितलंय नाही की तुम्ही येणार असाल म्हणून, बाकी काय नाही. हा हा शिर्के शिर्के शिर्केंनी सांगितलं होय. भावा तुला पण थोडं थोडं कळायला लागला. पूर्ण कळायच्या आधी व्यवहार पक्का करून कोल्हापूर गाठे. तुम्ही उभे का? बसा ना. बसा बसा. हे येत आहेत तोपर्यंत हे घ्या. अरे वा वा, धन्यवाद. हे कोकम सरबत ना? हो. हा हे लय आवडते बरं काय. आता गोळा कार्यक्रम आहे. घरचं जागळ आहे. हा हा. नमस्कार. 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 बसा. मी अधिपती सूर्यवंशी. कोल्हापूरून आला? होय होय. हो ना. कसा झाला प्रवास? प्रवास फसला झाला घेऊ. तुम्ही गगनबावड्याहून आला असेल ना? गगनबावडा. पण येताना काही इथे अडचण नाही ना आली? नाही, अडचण काय नाही. प्रवास एक नंबर झाला. फक्त इथं गावात आल्या बसच्या दिवशी येच गेलो, रेंजच गेली. काय कळेनाच. ती लोकेशन बी गेलं, सगळंच गेलं, पत्ता गावना. मग आम्हाला त्या हे नाही, हे इथनं सरळ गेलात ना की मग डावीकडे वळायचं. मग जे पहिलं घर लागेल ना ते खोतांचं घर. हा, फक्त मी भेटले हे त्यांना सांगू नका. हा, गावकऱ्यांनी वगैरे सांगितलंय तो पत्ता या गल्लीत सोडले. इथं बरं, मुद्दा असा आहे की आम्ही जमिनीसाठी जमीन विकत घ्यायला आलाय. हा, इथं कसं आहे, जागा पण एवढी मोकळी आहे. कोकण तुमचं एवढं सुंदर आहे की नाही. त्यामुळे आमच्या आईसाहेबांनी इथली जमीन. बर, आईसाहेबांना जमीन विकत घ्यायची आहे.
पण आम्हाला कोणाची आणि कुठलीही जमीन विकायची नाहीये. असं नव्ह, म्हणजे आम्ही खरंच अपेक्षेनं आलोय. तुम्ही जमिनीसाठी जर होकार दिला असता तर अपेक्षा रास्त असते अधिपतीराव, तर नक्कीच पूर्ण केली असते. मी खरं सांगाय, आम्ही आत्तापत्र काय ऐकून आहे, कोकणातली माणसं तुमच्यासारखी असतात, म्हणजे वर्ण फणसासारखी अशी काटेरी पण आतून अशा एकदम रसाळ गोड गोड माणसं असतात. अगदी बरोबर ऐकलं तुम्ही. पण त्याचबरोबर आमची तत्वही तितकीच महत्वाची आहेत अधिपतीराव. इथल्या जमिनीत पिकणारं धान्य, इथला सुकामेवा संपूर्ण जगात जरी जात असला तरी जमिनीवर हक्क इथल्या माणसांचाच राहील. एवढ्या लांबून आलात प्रवास करून तर असंच जाऊ देणार नाही. उत्तम पाहुणचार घेऊन जा, पण जमिनीचा विषय डोक्यातनं काढून टाका. जमीन विकली जाणार नाही अधिपतीराव. ऐका ऐका का जमीन म्हणजे तुमच्यासाठी किती जिव्हाळ्याचा विषय असेल त्याची कल्पना मी करू शकतो. कारण प्रत्येक शेतकऱ्याची तीच कथा आहे. आमचं बी तेच आहे की आम्ही मातीतलीच माणसं आहे, मातीत राबणारी, मातीला पुजणारी माणसं आहे. हां, अशातला भाग नाही. शेवटी काळी आई आहे, तिला आम्ही पुजतोय, तिच्या आशीर्वादानं सगळं चाललेलं आहे. आणि तिची किंमत आम्ही करूच शकत नाही, करणार बी नाही कवाच. पण तुमच्या काय अपेक्षा आहेत सांगा. हां, आपण बोलणं तरी करूया, विषय मार्गी लावूया, चर्चा तर करूया का नाही. आमच्या मास्तरीन बाई काय म्हणतात, आमची बायको, की चर्चा केल्यानं सोल्युशन जे आहे ती मिळते. अशातला भाग आहे. चर्चा तिथे होते जिथे एखाद्याला निर्णय घ्यायचा असतो. इथे मला जमिनीबाबत काही निर्णयच घ्यायचा नाहीये, कारण निर्णय हा झालेलाच आहे. तेव्हा मग चर्चा कशाला करायची. एक गोष्ट लक्षात घ्या, आजपर्यंत जे काही दिलेलं आहे ते या जमिनीने, या मातीनेच दिलेलं आहे. बरं, ही जमीन विकून येणारा पैसा किती दिवस पुरणार आहे. आपल्या जमिनीवर आपल्यापेक्षा जास्त जीव दुसरा कोणीही लावू शकत नाही, किंवा तिची जास्त काळजी आपल्याशिवाय दुसरं कोणी घेऊ शकत नाही. अहो, ज्या मातीत आपण लहानाचे मोठे झालो त्याच मातीला सहज नाही सोडता येत. कारण फक्त पिकांचीच नाही तर आपली पाळमुळं सुद्धा या मातीत खोलवर रुतलेली असतात. याच मातीने, या जमिनीने आपल्याला उभं राहण्यासाठी पाठिंबा दिलेला असतो. आणि हीच जमीन आपल्या स्वार्थासाठी आपण विकून मोकळं व्हायचं, हा कुठला न्याय. आणि समजा आपण जमीन विकली, पुढे काय. विकासाच्या नावावर त्या जमिनीची, आजूबाजूच्या निसर्गाची हानी होताना बघायचं नाही अधिपतीराव. आम्हाला हे बिलकुल मान्य नाहीये. नाही, निसर्गाची हानी नाहीच झाली पाहिजे की, आमचं बी तेच मत आहे. शेवटी आपण या पृथ्वी तलावावर राहतोय म्हणल्यावर आपण निसर्गाची काळजी घेणं आपलं कर्तव्यच आहे. बरोबर आहे. आणि आता तुम्हाला लांब कशाला, तुमच्या माहितीसाठी सांगतो, आमच्या बायकोमुळं, त्या मास्तरीन बाईत मी तुम्हाला म्हणलं का नाही, त्यांच्यामुळं तर आम्हाला निसर्गाचं एवढं महत्त्व पडलं. यावर्षी आम्ही दिवाळीला एक फटाका फोडलेला नाही. आता बोला, हे सगळं जरी खरं असलं तरी शेवटी काळाबरोबर माणसानं पुढे जायला लागतंय का नाही सांगा.
जावं ना, नक्कीच काळानुसार पुढे जावं, पण त्याचबरोबर पुढे जाताना मागचाही विचार करायला हवा, त्या मातीचाही विचार व्हायला हवा जिने आजवर आपल्याला जगवलं. हे सगळं पटतंय मला, पण तरी एकदाच काय, तुम्ही 10 वेळा जरी विचारलं ना तरी माझा निर्णय आणि माझी तत्व बदलणार नाही. जमिनीचा विषय डोक्यातून काढून टाका. विषय संपलो. काका ऐका 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 उगा असं चिडून जाऊ नका. ऐका बघा, शेवटी तुम्ही आमच्यापेक्षा वयानं मोठा आहे, मानानं मोठा आहे, अनुभवानं मोठा आहे. 4 पावसाळे तुम्ही जास्त बघितल्यात. पण माझा एक विचार ऐकता का तुम्ही? मला असं वाटतंय की जुन्याबरोबर नव्याची सांगड बी घातली पाहिजे आपण. जर नव्याची सांगड घातली की नाही जुन्या संघ, तर पुढचा मार्ग सोपा होणार. मला सगळं मान्य आहे, तुमची जमीन आहे, सगळं पटतंय, आमची बी जमीन आहे, आमचा बी जिव्हाळ्याचाच विषय आहे. पण आता बरं लय लांब जायला नको, साधं उदाहरण घ्या. आम्ही इथं तुमच्या गावात आलो, नेटवर्क नाही हो, साधं लोकेशन कळना, आम्ही दोघं येरबाडल्यावर करायला लागलो. कुठल्या काळात जगतोय आपण सांगा की? एक कांडी बी ना माझ्या फोनला तर बुंगल्यावानी झाला, आम्हाला सुधारणा काय. पण प्रगती झाली पाहिजे. लो साधा विचार करा, एखादी कंपनी आली गावात, नवीन सुखसोयी येणार, गावातल्या लोकांना रोजगार मिळणार, गावाचं भलं होणार. जर तसं होणार असेल तर का नको सांगा बरं? जरा विचार करून बघा तर. अधिपतीराव, उद्या सकाळी सकाळी एका कामानिमित्त मला बाहेर जायचंय. काही कामं शिल्लक आहेत, ते आता उरकून घेतो. एवढ्या लांबून तुम्ही प्रवास करून आलाय, थकला असाल. उत्तमरित्या पाहुणचार घ्या. बंधू. हा दादा. पाहुण्यांचा पाहुणचार उत्तमरित्या झाला पाहिजे. त्यांना काही कमी पडता कामा नये. होय दादा. येतो आम्ही. सिनू इकडे.